काय झालं होतं? आधी लिहिलं मला सुई घुसवली ती फुलीची. नाही पण आधी काय झालं, घरी काय झालं? आज पोटात दुखत होतं लय. हां आणि मग लिहिलं मग गाडीवर. पुन्हा सोनोग्राफी केली. पुन्हा मग सुया टोचल्या. पुन्हा ती रक्त चेक केलं. पुन्हा मग ऑपरेशन स्टेशनमध्ये लिहिलं. डॉक्टर म्हणले थांबू नका इथं. मग गोरी ते ऑपरेशन स्टेशनमध्ये लिहिलं. पुन्हा झोपवलं. पुन्हा ती गोलीची सुई दिली. पुन्हा झोपवलं. पुन्हा परत टाकलं. पुन्हा असं कळत होतं ते काय काय करत होतं ते. असो का? आणि तुला ह्याच्या अगोदर कधी त्रास झाला नाही पोटदुखीचा? नाही एकदमच दुखायला लागलं? आई पप्पा होते का घरी? होते नव्हते रानात गेलते. रानात गेलते का? आणि मग तू बरं सहन केलं एवढं? कुणी नेलं मग? कुणी घरी होतं का? सुमिताची मम्मी होती ना? मग त्या म्हटलं की मी होते घरी म्हणल्या. मला पण बोलले शाळेमध्ये येऊन की तिचं ऑपरेशन झाले म्हणले अपेंडिक्सचं मॅडम, आणि तिला आणणार आहेत म्हटल्या. मी तिथंच येणार होते हॉस्पिटलला, पण मला तिथं वेळच भेटला नाही यायला. मग आता बरं वाटायले का? हां, सुकूनच गेली 2 दिवसातच. मग त्यांनी उचलून नेलं तर म्हणा ना तुला हॉस्पिटल इथंच. कोणत्या डॉक्टरकडे नेलं तर? आले लाईट. बरं बरं, आता बरं आहे ना? काळजी घ्यायची. हां, त्याच मला येऊन बोलल्या की तिचं नाही का अचानक कसले दुखायला म्हटल्या, उलटी झाली म्हणलं तिची. तिची सहन करायची कॅपॅसिटी नव्हती, पण तिनं भरत सहन केलं. ते सहनच होत नाही अपेंडिक्स म्हणे. असं गडागडा लोळत येतात माणसं. लोळत नाही तिला, असं खाली ठेवलंच नाही, काकालाच नाही. ऑपरेशन केलं, डॉक्टरनं उचलून नेलं तिला. हो का? ऑपरेशन ते फुटायला आलती म्हणे ना? फुटेला झालती, लय मोठी आहे. आणि ते तर नाही का असं म्हणतात ना की बाबा अगोदरच पोट दुखतंय हे, पण हिला अचानकच उठलं ते. अचानक कधीच पोट नाही दुखलं. पोट असं दुसरं उलटी होत होती, मळमळ होत होतं, पण असं पोट नाही दुखलं तिचं कधीच. हे बघ तुला हे 2 अचानकच झालं. वय आणि ते आणलं तुझ्यासाठी. आता सगळ्यांना वाटप केल्या होत्या मुलांना, मग तूच राहिली म्हणून तुला येता येता घेऊन आलो. टरबूज पण आणले होते शाळेत खायला, मग तेच घेऊन आलो होतं आम्ही अचानकच. आज माहीतच नाही तू आहेच म्हणून. आणखीन काही खाऊ वाटायला का सांगते पण आणते. हां, आता चांगलं खाऊन लवकर नीट होऊन जायचं.